नागेश मूर्तिकारांनी पुण्यात 8 मूर्ती बनवल्यात. त्यातली ही एक मूर्ती आहे. जेव्हा आपण ही गणपतीची मूर्ती बघतो, ही जेव्हा घडून जेव्हा पूर्ण झाली, तेव्हा अशी परिस्थिती होती की मूर्तीकडे एकही दागिना नव्हता. आता आम्ही लहान होतो त्यावेळेला आम्ही ठराविक गणपती बघायला जायचो. दगडूशेठ मंडईतला गणपती पाहिला की आमचे गणपती झाले बघून. बऱ्याच जणांना अष्टविनायक हे महाराष्ट्रातले अष्टविनायक माहिती आहेत, पण पुण्यातले अष्टविनायक माहीत नाहीत. घरची परिस्थिती हालाकीची असताना देखील आम्ही मंडळात आमचा व्यवसाय सांभाळून येत होतो. मंडळाची पोरं पैसे खातात असं बऱ्याच लोकांना वाटतं, पण मंडळाची पोरं किती पैसे लावतात ह्याचा हिशोब कोणाकडेच नसतो. तर मला सांगितल्यानंतर मी आलो बाप्पाच्या इथं, पाया पडलो. म्हणलं बाप्पा, तुझी जर इच्छा असेल. गणपतीपाशी एवढंच मागितलं, माझे वडील गेलेले होते. इतका बेकार आला तो एकच सेकंद माझ्यासाठी की एक असा गणपती जो ग्रहणात बसवलाय आणि असं म्हणतात की या गणपती समोर मनापासून तुम्ही काही बोललात तर तुमच्या इच्छा पूर्ण होतात. नमस्कार मंडळी, अख्खं जग पुण्यातले गणपती बघायला येतं, पण तुम्ही कधी प्रसिद्ध मूर्तिकार नागेश शिल्पी यांनी बनवलेला हा गणपती बघितलाय का? नाही? मग या वर्षी हा गणपती बघितल्याशिवाय जाऊ नका. ही गोष्ट आहे पुण्यातल्या अत्यंत तरुण दिसणाऱ्या अशा 50 वर्षांच्या बाप्पाची, ज्यांचं नाव आहे श्री गरुड गणपती. मित्रांनो, तुम्हाला खोटं वाटेल, पण हा गणपती पुण्यातल्या नारायण पेठेत इथे लहान मुलांनी सुरू केला होता. पण आज या बाप्पाचं इतकं मोठं स्वरूप आणि लीला बघून विश्वासच बसत नाही. आणि तुम्हाला माहितीये ही मूर्ती कोणी बनवली आहे? ज्यांनी पुण्यातल्या पेठांमधले महत्वाचे गणपती घडवले, जसं की दगडूशेठ बाप्पा, ज्यांचं नाव होतं नागेश शिल्पी. तुम्हाला माहितीये ते मूर्ती कसे बनवायचे? ते पूजा करून सोहळं नेसून मूर्ती घडवायचे. मंडळी, ते मूर्ती बनवत नव्हते, तर ते एक तपस्या करत होते. आणि याच तपस्येतून घडला गरुड गणपती, ज्याला ग्रहणात बसवलं गेलंय, ते सुद्धा व्यवस्थित होम हवन करून. सगळ्यात भन्नाट गोष्ट म्हणजे या गणपतीच्या मूर्तीच्या आत नवग्रह बसवलेत आणि याशिवाय बसवलंय मंतरलेलं गणेश यंत्र आणि एक सिक्रेट ताम्रपट, ज्याच्यामध्ये मूर्ती बनवताना ज्या ज्या कार्यकर्त्यांचा हातभार लागला त्या सगळ्यांची नावं आहेत. ही फक्त एक मूर्ती नाहीये, तर हा आहे एक इतिहास. पण हे तुम्ही माझ्याकडून काय ऐकता? मी तर लहान आहे, पण मंडळाचे कार्यकर्ते कायमच महान आहेत. चला, या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडूनच जाणून घेऊ या बाप्पांची गोष्ट. माझं नाव किरण माधवराव जाधव उर्फ बाबा जाधव. मी गरुड गणपतीचा कार्यकर्ता लहानपणापासून. गरुड गणपती 22 ऑगस्ट 1947 या दिवशी दौंडकर वाडा या वाड्यात एक छोटासा मंडप घालून, हे आपले साड्या म्हणा, चादरी म्हणा, याचा मांडव घालून त्या वाड्यात खंडेराव कृष्णाजी दौंडकर यांनी हा गणपती बसवला यांच्या हस्ते. तेव्हा काय थोडेफार पैसे जमा करून त्याच्यात त्यांचे स्वतःचे पैसे घालून हा गणपती त्या वाड्यात बसवला. काही वर्षानंतर तो 326 नारायणपेठ, आत्ताचा नवा 230 नारायणपेठ या घराच्या वट्यावर त्याची स्थापना झाली. मग रस्त्यावर मांडव टाकून तिथं तो गणपती बसू लागला. काही वर्ष तिथे स्थापना झाल्यानंतर तो लक्ष्मी रोडच्या कॉर्नरला 240 नारायणपेठ या ठिकाणी बसू लागला. आधी मंडळाचं नाव श्री गणेश मंडळ होतं. त्यानंतर काही वर्षांनी, म्हणजे त्यानंतरची गोष्ट म्हणाल तर 52-53 साली आमच्या इथं शेजारी राहणारे गंगाराम मातफोड म्हणून सिनेमा फिल्मची इंडस्ट्रीचे एडिटर होते, चीफ एडिटर. त्यांना सजावट
एवढी नसायची. छोट्याफार कुंड्या मांडणं, कारंजं लावणं, अशा छोट्याफार सजावटी व्हायच्या. पण अशी काही सजावट झाली नव्हती की त्यावेळेस त्यांना ती आयडिया आली आणि शंकरशेठ रोडला जो नवयुग स्टुडिओ आहे, त्या नवयुग स्टुडिओमध्ये हा गरुड पक्षी आम्हाला मिळाला 52-53 साली. संत तुकाराम त्या पिक्चरमधला तो गरुड आम्ही आणला. त्याची हाईट म्हणाल तर 15 ते 16 फूट होती. रुंजिया म्हणजे पंखासहित, आणि उंची असायची एक 10-12 फूट, तर 15 फूट थांबला. असा तो गरुड आम्ही आणला चौकात आणि त्याचं फाउंडेशन केलं. त्यानंतर काही दिवसांनी ते मिलिटरीच्या लोकांनी इंडियाच्या तो गरुड आम्हाला चांगल्या प्रकारे फाउंडेशन करून दिला ट्रकवर. मग तो आम्ही विसर्जन मिरवणुकीला पण घेऊन यायला लागलो. असं त्या गणपतीला ते गरुडपंती गणपती नाव पडलेलं आहे. त्या काळात त्याची 10-15 फूट उंची असल्यामुळं त्याची संध्याकाळची जी आरती आहे, सायंकाळची आरती, सगळे लोक जमायची. त्यावेळेस त्या गर्दी व्हायची. त्यावेळेस एक कुतूहल असायचं लोकांना बघायला. सर हे एवढा मोठा गरुड आणि हे बसवलंय, त्याच्यावर शारदा गणपती बसवलेली, असं एक लोकांना कुतूहल असायचं. काही काळाने पुन्हा गेस्ट हाऊस जवळ त्या गरुडाच्या चाकाखाली दगड असा आला आणि तो गरुड त्या ट्रकमधनं खाली पडला. ते डेकोरेशन सगळं खाली पडलं पुन्हा गेस्ट हाऊसचं. आणि मग तेव्हापासून तर आम्ही ते जवळजवळ कॅन्सलच केलं. मग गरुड आम्ही बसवायचंच बंद केलं जवळजवळ. माझं नाव संपत किसनराव काटे. मी गरुड गणपती मंडळाचा 50 वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे. नागेश मूर्तिकारांनी पुण्यात 8 मूर्ती बनवल्यात, त्यातली ही एक मूर्ती आहे. असं ही मूर्ती घराण्यात ती बनवलेली आहे. त्यावेळेसचे कार्यकर्त्यांची नावं म्हणा की त्याची तारीख आणि का वार तिथी हे सगळे त्या ताम्रपटात कोरलेलं आहे. आणि त्या कलशात सगळे 9 ग्रह आहेत, त्याच्यावरती ताम्रपट ठेवलेला आहे. आणि ते ताम्रपट आपल्या गणपती रायाच्या पोटात ठेवलेलं आहे. ह्या गणपती बनवायचं कारण असं झालं की मी दगडूशेठचे गणपती, जिल्ह्यावरती गणपती, नंतर तुमचा विजय टॉकीज हे मूर्त्या पाहून आपल्यालासुद्धा अशी मूर्ती बसवावी करावी असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं. पण पैसा नव्हता त्या टायमाला. मग मी काय म्हणलं की आपण महिन्याला पैसे काढू आणि पैसे जमून आपण हे करू. तर बरेच सभासद जमा केले. महिना दर 10 रुपये याप्रमाणे मी त्यांच्याकडे दर महिन्याला द्यायचो आणि पैसे गोळा करायचं. तुकाराम आंबेकर म्हणून आपल्या पाण्यात जो करत होता तो पण कार्यकर्ता चांगला होता. तो रोज 1 रुपया द्यायचा माझ्याजवळ. आणि त्याचे सगळे पैसे गोळा करून आम्ही कॉस्टर्स बँकेत खातं काढलं होतं, तिथे जमा केले. नंतर ह्या मूर्ती बनवायच्या टायमाला आम्ही जेव्हा गेलो गल्लीतले बरेचसे लोक बाया म्हणजे सगळे कार्यकर्ते ते बाया माणसं होती. आणि तिकडं आम्ही ह्याला वडकी नाला तिथे त्या स्टुडिओ होता, तिथं आम्ही रात्रीची पूजा होती. ती रात्रीची पूजा असल्या कारणाने तिथं आम्ही रात्रभर त्याची पूजा करून त्याची हे यंत्र हे केलं, तयार केलं आणि ती मूर्ती बनवायला सुरुवात केली. फिलिप्स कंपनी एक नवा बैल काढला होता, नवीन बाजारात आणला होता. त्या स्पर्धेत आपण भाग घेतला आणि त्या प्रकाशात मूर्तीचं इतकं तेज वाढलं की त्या सकाळमध्ये तरुण भारतमध्ये केसरीमध्ये आपल्या गणपतीचा फोटो फ्रंट पेजवर आला. आणि आपल्या 3 वर्ष सलग हे पारितोषिक फिलिप्सकडनं
फिलिप्स कंपनीकडनं मिळाला आपल्याला. एक बजाजमध्ये आपले एक कार्यकर्ते होते, त्यांनी प्रथम खरा दागिना गणपतीला केला आणि त्या दिवसापासून ते प्रत्येक वर्षी काही ना काही गणपतीला चांदीचे ह्याचे जे असे वस्तू बनवायचे आणि मग त्या आपल्या कार्यकर्त्याला वाटलं की आपणही काय बनावे. तर आम्ही मग वर्गणी काढून मोठे मोठे तोडे चांदीचे केले, छत्री केली, नागावर आपल्या सोंडेवरती त्याची चांदीची हे नक्षा केली होती, असे बिगबाळी केली, मोदक केले, त्रिशूळ केला, असे बरेच आम्ही खरे सगळे दागिने केले. आपल्याकडे बाळासाहेब जोडणे होते, ते आपले गाडीचे फार मोठे एजंट होते. ते त्यांचे राज कपूर च्या संबंध घराण्याचे आले. तर त्यांनी त्या टायमाला ओपनिंगला गणपतीला आपला बोलायचं चाललं होतं आणि ते ठरलं पण होतं. पण अचानक मुकेश साहेब गेले आणि त्यामुळं त्यांना येता आलं नाही. आणि मग त्यांनी बिंदू म्हणून आपली नटी होती, तिला येऊन आपल्या गणपतीचं आपल्या ओपनिंग केले. तीसुद्धा ही मूर्ती पाहून भावूक झाली आणि त्या टायमाला तिने किती दिले माहिती नाही, पण तिने वर्गण दिली आणि सगळ्यांच्या आभारांची खूपच सुंदर आपला गणपती आहे. मूर्ती बनवली पण तिला ठेवायला जागा नव्हती. मग आम्ही काय केलं, आपल्या रोडवरतीच एक शेड बनवलेली आहे, अजूनही ती आहे. आम्ही इकडे तिकडे सामान घेऊन सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून ही शेड बनवलेली आहे. पण शेड बनवताना गणपती अंधारात होता, आमची गरिबी खूप होती, त्यामुळे आमच्याकडे लाईट नव्हता. तर गणपती अंधारात यायचं मला काय राहत नव्हतं. तेव्हा माझे वडील नुकतेच गेले होते, तर त्यांच्या स्मरणार्थ मी इकडनं तिकडनं पैसे गोळा करून मी माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ एक मीटर म्हणजे 3 फीट मीटर आणला आणि आमच्या गणपतीला उजाडात आणून त्यांच्या चरणी हे सगळं अर्पण केलं. आपल्या मंडळाचं मिरवणूक जेव्हा निघायची त्या टायमाला मखर होतं. त्या मकरात गणपती बसून आम्हाला एका कार्यकर्त्यांनी एक जनरेटर पेट्रोलचा दिला आणि त्या काळात सलग 3 वर्ष पहिला लाईटचा गणपती म्हणून आपल्या लक्षणी येत होता. याचा आम्हाला अभिमान आहे. मी दिलीप बाबूराव झेंडे. माझ्या लहानपणापासून मी गरुड गणपती मंडळाचा कार्यकर्ता आहे. या गणपतीच्या माझ्या लहानपणापासून मी पाहत आलेलो आहे. या गणपतीसाठी या नारायणपेठेसारख्या ठिकाणी, धनगरआळीमधल्या नारायणपेठेसारख्या ठिकाणी असलेली ही मंडळ आहे. या मंडळासाठी काम करताना माझ्या लक्षात आलं की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि या देणं लागण्याच्या इच्छेने या समाजासाठी, या मंडळासाठी जे काही करायचं ते मी करत आलो. भरपूर कष्ट केले. मी इथे ह्या भागामध्ये अथर्व शीर्ष पठण असा एक उपक्रम सुरू केला आणि त्या अथर्व शीर्षासाठी मी बाहेरच्या कुठल्याही माणसांना किंवा कुठल्याही विद्यार्थ्याला बोलवलं नाही. माझ्या गल्लीमध्ये, माझ्या भागामध्ये राहणारे छोटी मुलं मुली, त्यांचे पालक, त्यांना एकत्र केलं आणि दररोज सकाळी 5:30 वाजता आम्ही गणपतीच्या मंदिरामध्ये अथर्वशीर्ष पठण सुरू करण्याचा प्रोग्राम सुरू केला. त्यासाठी आम्ही सकाळी सगळ्या लोकांना, मुलांना गणपतीच्या मंदिरामध्ये आणून किंवा सभागृहामध्ये आणून तिथं बसून त्यांच्याकडनं अथर्वशीर्ष म्हणून घेतलं, पाठ करून घेतलं, पठण करून घेतलं. अशा तऱ्हेने हे साधारणपणे जवळजवळ 40 ते 50 वर्षापासून हा आमचा प्रोग्राम आहे. पंढरपुरे मॅडम होत्या, आमच्या इथले बाकीचे जाधव वगैरे लोक होते, देशपांडे होते, खूप जणांनी मला त्याला मदत केली. मी एक त्यातला फक्त सहभागी आहे. इथं सहभाग घेण्याचं भाग्य मला मिळालं. त्यामुळं मला असं वाटतं की ह्या गणपती मंडळाने माझ्यासाठी काहीतरी केलंय. माझं नाव अरुणा भालचंद्र कांबळे. मी हा गणपती जवळजवळ 58 वर्ष झाले की हा गणपतीच्या सहवासात आहे. आता आम्ही लहान होतो त्यावेळेला आम्ही ठराविक गणपती बघायला जायचो. दगडूशेठ मंडईतला गणपती पाहिला की आमचे गणपती झाले बघून. पण आज म्हणजे गल्लोगल्ली डेकोरेशन मोठं आणि प्रत्येक ठिकाणी बघण्यासारखं आणि तुडुंब गर्दी की ढकलाढकली नुसती, अशी अवस्था आजची आहे. त्यावेळेला सगळ्या म्हणजे आमच्या गल्लीतल्या सगळ्या बायका नवीनच होत्या. 1-2 वर्ष लग्नाला झाली होती आणि त्यावेळेचा काळ येणा कसा होता की जास्त बाहेर पडायचं नाही, कुठल्या माणसासंग बोलायचं नाही, कोणाच्या माणसाच्या तोंडाकडे बघायचं नाही. हा सासरच होता सासूचा. त्यामुळे ना आम्ही घाबरायचो की आवडत नाही ना घरात, त्यामुळं वाट जायला नको, कोणाकडे बघायला नको.
4 भिंतीच्या आत मात्र बसायचो, अशी अवस्था होती. तरी पण आम्हाला आहे ना त्यावेळेला आमचे 2-2 वर्ष लग्नाला झाले होते. ह्या ताईंचं लग्न 2 वर्षापूर्वी, माझं लग्न 2 वर्षापूर्वी. कडूबाई होत्या, त्या कडूबाई सुद्धा आहे ना त्यांचंही लग्न झालेलं होतं. आणि आम्ही अशा ठराविक सगळ्या सुवासनी म्हणून आम्हाला ट्रकमधून नेलं होतं, हे मला चांगलं आठवतं हडपसरला. आणि त्यावेळेला आहे ना ग्रहण होतं, आणि त्या ग्रहणामध्ये आपल्या गणपती स्थापना केली. पंचधातू वगैरे घालून सगळे मंत्र स्तोत्र काय म्हणून देवाची त्यावेळेला केलेली. आम्ही त्यावेळेला आहे ना सगळ्या बायका मिळून आहे ना मोदक करायचो आहोत. 1111 आणि ह्यांच्या खोलीमध्ये करायचो जाधवांच्या. त्यावेळेला त्या आजी होत्या, आजी आम्हाला करू लागायचे. म्हणजे सगळ्या मिळून आम्ही करायचो. रात्री जवळजवळ 1-2 वाजेपर्यंत मोदक करायचो. जी सकाळी संध्याकाळी 8 वाजता सुरुवात करायचो तर रात्री 1-2 वाजायचे. मग आम्हाला मंडळाच्या इकडनं चहा वगैरे यायचा, कधी नाश्ताही यायचा, पण आम्ही अगदी आनंदाने ते मोदक करायला घ्यायचो आहोत. नमस्कार, मी गरुड गणपती मंडळाचा एक साधा कार्यकर्ता. आमची श्रद्धा घरातनं आल्यानंतर इथेच सुरू होते आणि इथेच संपते. उदाहरणच द्यायचं झालं तर माझं वय 50 आहे. मी पुण्यात राहतो. मी पुण्यात राहून देखील अजूनपर्यंत जगप्रसिद्ध असलेल्या दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये मी अजूनपर्यंत गेलो नाही. रादर उत्सव काळामध्ये आमच्या आजूबाजूला खूप छान छान देखावे करणारे मंडळं आहेत, त्यांच्याकडे देखील आजपर्यंत कुठलाही देखावा बघायला मी गेलो नाही. कारण का माझी पूर्ण श्रद्धा या मंडळामध्ये आणि या मूर्तीमध्ये आहे. कारण का मी 10 दिवस माझं घरही सोडून फक्त इथेच असतो. कारण का ती श्रद्धा माझी जी आहे ती मला इथे ओढून आणते. लहानपणापासून आम्ही ज्या ज्या वेळेला मूर्ती समोर येतो त्या वेळेला आतापर्यंत खूप वेगळ्या प्रकारची अनुभूती आलेली आहे. मूर्ती घडवताना शिल्पींनी जे काय घडवलेली आहे त्याच्यामध्ये मूर्तीला उचलण्यामध्ये खूप वेगळ्या प्रकारची टेक्निक वापरावी लागते. पत्र्याची एक शेड आहे, त्या शेडमध्ये आम्ही वर्षभर त्यांना तिथं ठेवलं होतं. त्या वर्षभराच्या शेडमध्ये आम्ही ज्या वेळेला तिथं ठेवलं होतं त्यावेळेला त्या शेडमधून उचलून ज्या वेळेला गणपती गाड्यावरती घ्यायचा होता त्यावेळेला फक्त आणि फक्त मला नक्की आठवतं, फक्त आणि फक्त 6 कार्यकर्त्यांमध्ये मोजून गणपती 0 मिनिटात वर येऊन गाड्यावरती आला. फक्त 6 कार्यकर्ते होते त्यावेळेला. एरवी आम्ही कमीत कमी 10 जण जरी उचलायचा प्रयत्न केला आणि गणपती गाड्यावरनं मंदिरात घालायचा प्रयत्न केला तरी 10-12 जणांमध्ये सुद्धा नीट व्यवस्थित जात नाही. आमच्या मंडळाचे सर्वात जुने आणि जाणते कार्यकर्ते आम्ही त्यांना म्हणजे बाकी ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष अशा पदव्या किंवा काय असतात, आमच्या मंडळामध्ये गरुड गणपती मंडळामध्ये बॉस नावक एक व्यक्ती आहे आणि त्यांची ती पदवी आहे. जे आमचे कार्यकर्ता कसा घडतो किंवा कार्यकर्ता कसा घडवावा हे आमचे गुरु आहेत, त्यांनी आम्हाला शिकवलं. म्हणजे लोकांच्या असंख्य शिव्याशाप खायच्या आणि त्याच्यानंतर सुद्धा आपलं कार्य चालू ठेवायचं. गणेश मंडळाकडे बघण्याचा सगळ्यांचाच दृष्टिकोन चांगला असतो असं नाही. काही लोक फार कर्मठ तुम्हाला प्रतिक्रिया देतात, पण तरी देखील तुम्ही तुमचं कार्य चालू ठेवायचं. खूप मोठं वेडं धाडस केलं आम्ही या मंदिर बांधण्यासाठी. त्या कारागिराला विचारल्यानंतर त्यांनी एक आम्हाला अमाऊंट सांगितली. आमच्या संपूर्णपणे आवाक्याबाहेर होती. माझ्या माहितीप्रमाणे असं दगडी मंदिर पुण्यात सार्वजनिक मंडळाने हे पहिलं बांधलेलं आहे. ते हे म्हणजे ज्या वेळेला हे मंदिर आम्ही बांधत होतो त्यावेळेला कार्यकर्त्यांची परिस्थिती साधारणतः नॉर्मल होती, पण तरी देखील आम्ही म्हणलं नाही, आपल्या पाठीमागे बाप्पा आहे. 1 वर्षभर या मंदिराचं आम्ही काम केलं. हे वर्षभर काम ज्यावेळेला आम्ही करत होतो त्यावेळेला नाना विविध प्रकारच्या अडचणी आल्या. एक वेळ अशी आली की पैसेच संपले आमच्याकडचे. मग शेवटी आमच्या काही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवरती विश्वास ठेवून आम्ही ज्याच्याकडनं जे सोनं नाणं घेता येईल ते सोनं नाणं घेऊन गहाण ठेवलं. ते सोनं नाणं गहाण ठेवून आम्ही पैसा उभा केला आणि मग त्यातनं मंदिर घडवलं. आणि ते सोनं नाणं सोडवण्यासाठी आम्हाला आपसूकपणे पैसे मिळाले आणि ते पैसे आम्ही ज्याचे काही घेतलं होतं त्याचं आम्ही सहजपणे, म्हणजे घेताना आम्हाला जेवढा त्रास झाला किंवा ते बांधताना जेवढा त्रास झाला, ते मंदिर पूर्णत्वाला आल्यानंतर ज्यांचं जे काही देणं होतं ते आपोआप आमच्याकडे आलं आणि आम्ही त्यांचं सोनं सोडवलं. बाप्पा पावतो म्हणजे काय हेच जर सांगायचं झालं तर माझं नुकतंच लग्न झालं होतं आणि मी जिथे नोकरी करत होतो ती नोकरी सोडावी असं एक मनात सारखी माझ्या असं एक गोष्ट येत होती. पण मी इतकं ते हे करत नव्हतो, डेअरिंग करत नव्हतो, कारण का नुकतंच लग्न झालंय आणि या सगळ्या गोष्टी झाल्यात. पण ती सारखी मला नोकरी सोडावी आणि स्वतःचा व्यवसाय करावा, नोकरी सोडावी आणि स्वतःचा व्यवसाय करावा अशी एक गोष्ट सारखी मनात घर करत होती.
त्याच्यानंतर मग नेहमीप्रमाणे मी आलो बाप्पापाशी, तू मला सांग की काय करावं, यातनं मी काय करावं, की आई नोकरी कंटिन्यू करू की काही मी व्यवसाय किंवा काय असं करण्याचा प्रयत्न करू, तुला काय वाटतं, तू मला सांग, असं मी म्हणून 5 मिनिटं इथे थांबलो. त्याच्यानंतर मलाच माझ्या मनात जे 2 विचार होते त्यातला एक विचार जिंकला आणि त्यांनी मला धाडस दिलं की कसल्याही प्रकारची काळजी करू नको, तू नोकरी सोड, तुझी भरभराट होईल. आणि आज मी त्याच्या दारात इतक्या भरभराटीने उभा आहे की मी जर ती नोकरी केली असती तर मी आज इथे असं निवांत बसूही शकलो नसतो. बऱ्याच जणांना अष्टविनायक हे महाराष्ट्रातले अष्टविनायक माहिती आहेत, पण पुण्यातले अष्टविनायक माहित नाही. पुण्यातील हे अष्टविनायक जे आहेत, ह्या 8 संपूर्ण गणपतीच्या मूर्त्या ज्या आहेत ह्या नागेश शिल्पींनी घडवलेल्या आहेत. त्याच्यापैकी जगप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाईची मूर्ती देखील त्यांनीच घडवलेली आहे. अशा 8 मूर्त्या आहेत. या 8 मूर्त्यांपैकी पुन्हा मी असंच तुम्हाला सांगेल, गरुड गणपती ही मूर्ती जी आहे ही ह्यापैकी एक वेगळी, म्हणजे अष्टविनायक जरी म्हणलात तुम्ही तरी ही एकमेव गरुड गणपतीची मूर्ती ही सिद्धिविनायक आहे, उजव्या सोंडीची आहे. जर तुम्ही या अष्टविनायकापैकी जर सगळ्या मूर्त्या बघितल्यात तर सगळ्या या पाटावरती बसलेल्या मूर्त्या आहेत किंवा खाली जमिनीवरती बसलेल्या मूर्त्या आहेत. ही एकमेव मूर्ती अशी जी आहे ही सिंहासनावरती बसलेली मूर्ती आहे. या मूर्तीचं रूप, या मूर्तीचे डोळे इतके सुबक आहेत, या मूर्तीची शरीरयष्टी बाकीच्या मूर्तींच्या शरीरयष्टीपेक्षा फार वेगळी आहे. या मूर्तीचे हाताचा, डोळ्याचा, सोंडेचा रेखीवपणा जो आहे हा जर तुम्ही नीट निहाळून पाहिलात तर तुम्हाला नक्कीच यात वेगळेपणा दिसेल. ज्या वेळेला नागेश शिल्पींनी ही मूर्ती बनवायचं ठरवलं त्यावेळेला आमचे जे जुने जाणते कार्यकर्ते आहेत त्यांना सांगितलं की आपण मूर्ती बसवतोय, ग्रहणात बसवतोय, तुम्हाला जे काय ताम्रपट किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला आणून द्याव्या लागतील, ज्या ह्या मूर्तीच्या आतमध्ये मी त्या ठेवणार आहे. तुमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडनं किंवा तुम्हाला कोणाकडनं वाटेल त्यांच्याकडनं त्या ह्या आणि या सोहळ्यात त्यांनी पूर्णपणे या सोहळ्यात मूर्ती घडवलेली आहे. त्यांनी स्वतः बनवताना त्यांनी जे पावित्र्य राखलं आजपर्यंत आम्ही तर संपूर्ण पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करतो. माझं नाव कैलास सुरेश कांबळे, मी गरुड गणपती मंडळाचा कार्यकर्ता. प्रत्येक ठिकाणी किंवा जवळ आजूबाजूला जी मंडळं आहेत त्यांची नावं वेगवेगळी आहेत, जसं माती गणपती, गजानन मंडळ, जिलब्या मारुती, त्या प्रकारे गरुड गणपती, म्हणजे ह्या सर्व विशिष्टांमध्ये ते एक विशिष्ट आहे की गरुड गणपती. बऱ्याच जणांना असं वाटतं की गरुडावर बसलेला गणपती म्हणजे गरुड गणपती, पण असं नाही आहे. जे मी जे काय मानतो किंवा मी प्रामाणिकपणे श्रद्धेने जे बाप्पाची सेवा करतो, जे काय बदल घडले माझ्या आयुष्यामध्ये किंवा काय, तर असे तसे खूप अनुभव आहेत. म्हणजे आता एक रिसेंटली मी अनुभव सांगू शकतो. कोरोनाचा काळ होता, 2020चा कोरोनाचा काळ होता. त्यावेळेला संध्याकाळी आम्ही काही कार्यकर्ते मांडवात येऊन बसायचो. तर त्यावेळेला आपल्याला मागं जी प्रॉपर्टी दिसते ना, तर मागं आहे, तर ती प्रॉपर्टीच्या संदर्भात तिथं मी मांडवामध्ये असताना असं कळलं की ती प्रॉपर्टी आपल्याला ती त्यांना विकायची आहे. तर मला असं वाटलं की ती आपण घ्यावी. त्यानंतर मग आमचं विसर्जन झाल्यानंतर आम्ही त्यांच्या मालकांशी मी बोललो, चर्चा केली, तर आमची काही डील ठरली. त्यानंतर बँक प्रपोजलसाठी मी बँकेत प्रपोजल टाकलं. माझे CA ते मला म्हणाले की मी माझ्या एका ओळखीच्या बँकेतनं तुम्हाला लोन करून देतो. परंतु काही दिवसानंतर त्यांचा फोन आला मला सकाळी की अरे ते होणार नाही आपलं लोन. आणि ज्या बँकेत माझे रिलेशन होते मी त्यांना सांगितलं होतं की मी ह्यावेळेला दुसऱ्या बँकेतनं लोन करतो. तर मला सांगितल्यानंतर मी आलो बाप्पाच्या इथं, पाया पडलो, म्हणलं बाप्पा तुझी जर इच्छा असेल तर तुम्हाला तुझ्या दारात आणशील. त्यानंतर आमचे काही ओळखीचे लोक आहेत, मी त्या गृहस्थ आहेत काळे म्हणून, भाऊ काळे, त्यांना मी सांगितलं की असं असं झालेलं आहे. तर ते मला म्हणले की ठीक आहे, लक्ष्मी रोडच्या कॉस्मॉस बँकेत दुपारी तू 2 नंतर जा. तर ज्यांच्याकडे मी पहिल्यांदा गेलो त्यांनी मला नाही सांगितलं,
तर 2ला 5 कमी असतानाच त्या व्यक्तींचा मला फोन आला की अहो ते लोनसाठी तुमची मला फाईल आणून द्या, आपण त्यात काहीतरी करू. त्यानंतर तिथनं जवळजवळ साधारण 3 महिन्यामध्ये माझं लोन सँक्शन होऊन जानेवारीमध्ये मला प्रॉपर्टीचा ताबा मिळाला की जी आपल्या बाप्पाच्या एकदम मंदिरासमोरच आहे ती. मग त्यासाठी मी त्याला नाव पण दिलेलं आहे की श्रीकृपा. जे आपण त्याला गणपतीची मूर्ती म्हणतो, परंतु ते आमच्यासाठी गणपतीची मूर्ती आहे, ती मूर्ती नाही आहे. आणि मंडळ म्हणजे हे आमच्यासाठी कुटुंब आहे. कुटुंबातल्या कुठल्याही माणसाला सामाजिक जीवनात किंवा वैयक्तिक जीवनामध्ये काही अडचणी आल्या तर तो पहिली धाव कुठं घेतो, तो घरातला जो ज्येष्ठ व्यक्ती असेल किंवा वडीलधारा माणूस असेल तर त्या वडीलधारा माणसाला जाऊन आपल्या व्यथा सांगतो. मग त्यावरती आपल्याला तो त्याच्यावरती उपाय सांगतो. माझं नाव प्रशांत किरण जाधव. मी पुण्यातल्या गरुड गणपती मंडळाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी कर्जात बुडालेलो होतो आणि अशी परिस्थिती आलेली होती की म्हणजे आता लपवायचं काहीच नाही. त्यातनं त्यांनी मला तारलेलं आहे. एवढी बेकार परिस्थिती आली होती की मी बारक्या मुलांना सुद्धा पैसे मागायचो. त्यानंतर लोकांनी मला टाळायला सुरुवात केली. मी दिसलो की लोक माझे तोंड चुकून निघून जायचे, मला जाणवत होतं. एवढी बेकार परिस्थिती झाली होती. पण शेवटी मी त्या चरणी लीन झालो. त्याला सांगितलं बाबा असं असं झालेलं आहे, चुकून घडलेलं आहे. आणि पर्सनली मी माझ्यासाठी केलं नव्हतं, मी माझ्या एका मित्राकरता केला होता हा प्रकार. पण त्यातनं मला त्यांनी बाहेर काढले. मी अशा स्टेजला आलो होतो की गाडी भावाच्या इथं लावायची, सोडायची आणि तिथनं गायब व्हायची. खालीच गाडी ठेवून गायब व्हायचं. जांभूळवाडीला माझा भाऊ राहिला होता. पण त्या 2 माझ्या मित्रांनी मला त्यातनं डायव्हर्ट केलं. ते ह्याच्या कृपेमुळे एकच रात्र तेवढी ती माझी आयुष्यातली बाहेर पडलो मी त्यातनं. पण काय ना आलो होतो बाप्पांच्या इथंच बसलो होतो एकटा रात्रीच्या टायमाला. साधारण रात्री 1-2ची सुमार असेल. त्या टायमाला मी रिक्षावर जात होतो. रिक्षावर 3 दिवस मी रिक्षा घरी पण येत नव्हतो. घरचे मला शोधायचे. माझा फोनही बंद असायचा, स्विच ऑफ करून ठेवलेला असायचा. अशी परिस्थिती होती माझी त्या टायमाला. मी इथं येऊन बसलो, इथं कोणी नव्हतं, एकटा बसलो होतो. शटर आमचं लावलेलं होतं. त्याशी गप्पा मारत बसलो. बोलता बोलता बोलून गेलो. म्हणतो असं असं झालं, यातनं तू तार. माझ्याकडे तर एकच मार्ग आहे की माझं आयुष्य संपवायचं. मी त्यातनं बाहेरही पडलो आणि आज व्यवस्थित नाही पेक्षा आज पहिल्यापेक्षा बरं आहे. आणि हे त्यांनीच तारलेलं आहे. नमस्कार, मी केदार काटे, गरुड गणपती मंडळाचा कार्यकर्ता आहे मी. तर म्हणजे देव असल्याची जी जाणीव आहे ती मला या मूर्तीपाशी होती. कोणाला कुठे येऊ शकते. काहींना तुळजापूरच्या मंदिरात होते, काहींना अष्टविनायक केल्यानंतर देव असल्याची जाणीव होते. आम्ही या गणपतीच्या इथं रोज गणपती असल्याची किंवा देव असल्याची जाणीव करून घेतो. या मूर्तीच्या इथं आम्ही हात जोडले की आम्हाला ती जाणीव होते की देव आहे किंवा एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. कुठलाही व्यवसाय, कुठलाही धंदा किंवा कोणते काही वाटलं तर गणपतीच्या इथं हात जोडायचा आणि कामाला जायचं. एका काकूंनी वर्गणी दिली नव्हती आम्हाला आणि वर्गणी दिली नाही आणि त्यांनी त्या खूप वेळा आम्ही त्यांची इथं कन्व्हिन्स केलं, काकू वर्गणी द्या, काकू वर्गणी द्या. तर मग त्यांनी काही वर्गणी दिलीच नाही. मग आमचे 10 मिनिटं गेले. एका कार्यकर्त्याला राग आला, त्यांनी बाहेरून कडी लावली. तर मग त्या कार्यकर्त्याला काकू बाहेर आले तर दरवाजे उघडत नव्हता. तर त्या कार्यकर्त्याला काकूंनी, आम्ही 3ऱ्या मजल्यावर होतो, काकूंनी 2ऱ्या मजल्यावर शिवी दिली, काय बाई मेले, कडी लावून गेले. असे बरेचसे किस्से घडत असतात. ह्या गणेशोत्सवासाठी बायकोची सोडा, आम्ही आमच्या बॉस सोबत पण भांडलेले. ज्यावेळेस नोकरीला होतो त्यावेळेस, आता तर मी बिझनेस करतोय, पण ज्यावेळेस नोकरीला होतो त्यावेळेस आमच्या बॉस सोबत पण मी भांडलेलो. आणि
आमचे जे सर होते ते पण इतके समजून घ्यायचे, गणपती आहेत म्हटल्यावर त्यांना पण पहिल्या वर्षी थोडा त्रास झाला. पहिल्या वर्षी भांडणं झाली त्यांच्यासोबत, की एकतर गणपती आहेत, मी कामाला येईल, तुम्हाला कामातून काढलं तरी झालं, पण मी गणपतीमध्ये तुमच्या इथं येऊ शकत नाही. प्रत्येक मंडळाच्या मुलाला आपली मूर्ती पायरी असते. तसं गरुड गणपतीमध्ये आम्हाला एक वैशिष्ट्य दिसतं, की ही मूर्ती एकतर म्हणजे आम्ही असं मानतो की ही तारुण्यातला गणपती असतं, 21-22शीतला गणपती अशी या मूर्तीचं लुक आहे. तुम्ही जर का बघितलं तर 21-22शीतला गणपती आहे. आणि बरेचसे जर का तुम्ही कार्यकर्ते जर का आमच्या मंडळातले बघितले तर ते 50शीला गेले तरी ते 30-35शीचेच वाटतात. म्हणजे आम्ही असं मानतो की जसा गणपतीचा लुक आहे तसे त्या मंडळाचे कार्यकर्ते त्या टाईपमध्ये असतात. नमस्कार, मी चिराग राजेंद्र मुंदडा, पुण्याच्या गरुड गणपती मंडळाचा एक साधारण कार्यकर्ता. मूर्तीसोबत पर्सनल आठवण म्हणायचं चेष्टीचा भाग आहे. दरवर्षी गणेश उत्सवामध्ये पहिल्या दिवशी मूर्ती मंदिरातून गाड्यावर ठेवायची असते उचलून. दरवर्षी एक शर्ट फाटतो माझा, म्हणजे गणपती उचलता दरवर्षी एक शर्ट फाटतो. हीच एक आठवण आहे, म्हणजे आत्ता मनात आहे. म्हणजे उचलल्यामुळं जो शर्ट आपण म्हणतो की बाबा जास्त ताकद लावणे किंवा वेडा वाकडा शरीर हल्ल्यामुळे आपले कपडे फाटतात, तर ते दरवर्षी एक शर्ट फाटतो मला. 2 वर्षापूर्वी मी कुर्ता नवीन शिवला होता, की म्हणजे थोडा महागातला होता, की म्हटलं आता यावेळेस गणपती असा उचलायचा की कुठं धक्का नाही लागला आहे कपड्यांना. सर्वात शेवटी मिरवणूक झाल्यावर म्हणजे गणपती गाड्यावर ठेवला, मिरवणूक झाली, गणपती इथे आला आणि आमचा कालभैरव नाही पशुपतीनाथचा देखावा होता. म्हणजे मूर्ती इथून जवळजवळ 8 फुटावर चढवायची होती वरती. त्या वर्षी कुर्ता मागून कुठून तर फाटतं, इथून फाटलं, म्हणजे एका साईडने अख्खा उसवला होता. म्हणजे गणपतीच्या कडीमध्ये कुर्ता अडकला आणि कुर्ता उसवला. माझं नाव सुरेश शेखर काटे, मी पुण्यातल्या गरुड गणपती मंडळाचा कार्यकर्ता. वयाच्या लहानपणापासून मंडळाची ओढ आहे आणि आम्ही घरचे विरोध करायचे, आम्हाला जाऊ नको, तरी आम्ही मंडळात यायचो. आणि अजून असं सांगायला गेलं तर माझे वडील जेव्हा आजारी होते तर फक्त बाप्पाकडे बोलायचं की आमच्या तिघांपैकी 1-2 जणांचं तरी वडिलांनी लग्न बघावं. गणपतीपाशी एवढंच मागितलं. माझे वडील गेलेले होते, त्या कंडिशनमध्ये पण ते 15 वर्ष जगले. म्हणजे डॉक्टर बोलले की संपले, आता काय ते जगणार नाही, तुम्ही देऊ नका दवाखान्यात. बाप्पाला फक्त एवढंच बोललो की जगले पाहिजे, आणि ते जगले. 15 वर्ष जगले. 2 भावांची लग्न सुद्धा पाहिली. हा एक बाप्पाचा मला मोठा अनुभव आहे. त्यानंतर मी बाप्पाकडं म्हणजे माझ्या ज्या पूर्वीवर प्रेम होतं ती गोष्ट मागितली. ती सुद्धा बाप्पाने मला इझीमध्ये दिली. म्हणजे लव्ह मॅरेज आहे, समोरच्यांचा विरोध होता तरी ती इझीमध्ये मला भेटली. माझं नाव तेजस कमलाकर दौंडकर, मी गरुड गणपती मंडळाचा कार्यकर्ता आहे. गणपतीची सुरुवात झाली ती आमच्या अंगणातून झाली. वाड्यात आमचा दौंडकर वाडा म्हणून आहे, तिथे गणपती बसायचा. सुरुवातीला आजूबाजूचे जे काही कार्यकर्ते आहेत आजोबांच्या सोबतीचे, त्यांनी मिळून गणपती बसवला. तर गणपती बसवताना बजेट काहीच नसायचं, त्यामुळे पंजोबांचे धोत्राचं जे कापड आहे ते मांडव म्हणून वापरायचं आणि त्याला हायलाईट करण्यासाठी फेटा वगैरे वापरायचा. म्हणजे डेकोरेशन हा पार्ट तेव्हा काहीच नव्हतं की असं काही करता येईल म्हणून, पण हातात जी सामग्री आहे त्याचा वापर करून तेव्हा देखावा केला जायचा. जेव्हा आपण ही गणपतीची मूर्ती बघतो, ही जेव्हा घडून जेव्हा पूर्ण झाली तेव्हा अशी परिस्थिती होती की मूर्तीकडे एकही दागिना नव्हता. पण माझ्या आजोबांची अशी इच्छा होती की मूर्तीला दागिना काहीतरी केला पाहिजे. एवढी सुंदर मूर्ती घडली पण त्याला दागिना अजून कोणताच नाही आहे. आणि तेव्हा मूर्ती कार्यकर्त्यांनी कसे बसे पैसे जमा करून बनवली होती, त्यामुळे दागिने घेण्याची परिस्थिती नव्हती मंडळाची. पण मूर्ती अशी असती की त्याला दागिना हवाच अशी आमच्या घरच्यांचा अट्टास होता. त्यामुळे चांदीची छत्री जी पहिली झाली ती आमच्या घरच्यांकडनं अर्पण करण्यात आली. गणपतीची सुरुवात झाली ती आमच्या अंगणातून झाली. वाड्यात आमचा दौंडकर वाडा म्हणून आहे, तिथे गणपती बसायचा. सुरुवातीला आजूबाजूचे जे काही कार्यकर्ते आहेत आजोबांच्या सोबतीचे, त्यांनी मिळून गणपती बसवला. तर गणपती बसवताना बजेट काहीच नसायचं, त्यामुळे पंजोबांचे धोत्राचं जे कापड आहे ते मांडव म्हणून वापरायचं आणि त्याला हायलाईट करण्यासाठी फेटा वगैरे वापरायचा. म्हणजे डेकोरेशन हा पार्ट तेव्हा काहीच नव्हतं की असं काही करता येईल म्हणून, पण हातात जी सामग्री आहे त्याचा वापर करून तेव्हा देखावा केला जायचा. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा एक दगडूशेठ मंडळ, ते दगडूशेठला त्यावेळेला अमिताभ बच्चनजींनी सुवर्णकर्ण अर्पण केली होती, त्यामुळे एक ती प्रसिद्धी होती की अरे दगडूशेठला त्यांनी सुवर्णकर्ण अर्पण केलीत किंवा काय. तर दगडूशेठची एक आमच्यामध्ये एक वेगळी क्रेज होती की अरे दगडूशेठ. पण आमच्या घरनं त्यावेळेला आमच्या वडीलधाऱ्यांनी सांगितलं, अरे दगडूशेठची मूर्ती ज्यांनी केली आहे ना
त्यांनीच आपली पण मूर्ती केलेली आहे. आणि आम्ही लहान असताना साधारण 2000च्या पूर्वी नागेश शिल्पी जे आहेत ते इकडनं अलका टॉकीजपासून असे चालत चालत निघायचे आणि त्यांनी ज्या ज्या मूर्त्या घडवलेल्या आहेत त्या मंडळाला ते एक भेट द्यायचे. म्हणजे 10 दिवसातला कुठला तरी एक दिवस यायचे, ते भेटायचे की मूर्ती करताना जे कोण लोक असायची तर त्यातल्या कोणाला तरी भेटायची. मग प्रत्येक मंडळ त्यांचं आदर तीर्थ किंवा शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचे. तर आम्हाला त्यांच्याबद्दल एक वेगळं अट्रॅक्शन असायचं. तर आमच्या इथनं ते पुढं गजानन मंडळमध्ये जायचे. तर आम्ही त्यांना म्हणायचो चला आम्हीच पण तुमच्याबरोबर यायचो. तर आम्ही त्यांना तुमच्याबरोबर यायचो. मग आम्ही आपली लहानपणी असं एक बालिशप्रमाणे त्यांना उत्तर द्यायचो, प्रश्न विचारायचो. मग काका तुम्हाला ही मूर्ती करायला किती दिवस लागले? काका तुम्ही एवढ्या मूर्त्या केल्या तर तुम्हाला त्यातली कुठली मूर्ती आवडती? तर त्यांचं एक त्यावेळेला खूप छान उत्तर होतं त्यांचं. ते म्हणले बाळांनो, जशी आई वडिलांना आपली मुलं सारखी असतात तशी ह्या माझ्या हातातनं घडलेल्या सगळ्या मूर्त्या माझ्यासाठी सारख्याच आहेत. त्यामुळे मी दगडूशेठ श्रेष्ठ, कुठलं मंडळ कमी असं काही नाही. माझ्यासाठी या सर्व मूर्त्या एक समानच आहेत. ही त्यांची जी भावना होती त्यावेळेला एक ती मनातलं घर करून गेली की अशी भावना प्रत्येक घरातच आपल्या आई वडिलांची असते. नमस्कार, मी बलराज प्रभाकर काटे, गरुड गणपती मंडळाचा कार्यकर्ता. वयाच्या 5व्या वर्षापासून मी मंडळात यायला लागलो. म्हणजे बलराज काटे जे काय आहे किंवा जगला, वाढला, हसला, रडला, जे काय आहे ते फक्त या मंडळामुळे. मंडळातल्या प्रत्येक गोष्टींनी मला घडवलेले आहे. म्हणजे घरची परिस्थिती हालाकीची असताना देखील आम्ही मंडळात आमचा व्यवसाय सांभाळून येत होतो. म्हणजे आमचा व्यवसाय नेमकी उत्सवाच्या काळातच असायचा. म्हणजे 10 दिवस आम्ही वडापावची गाडी लावायचो. आणि आई वडील व्यावसायिक असल्यामुळे काय की मला घरात मोठा असल्यामुळं वडापावच्या गाडीवर जाणंच होतं. पण तरी देखील मी मंडळात संध्याकाळी 6 वाजता गाडीवर जायचो. पहाटे 5पर्यंत पूर्वीच्या काळी मंडळ असायचे, म्हणजे गणपती असायचे, चालू असायचे, देखावे चालू असायचे. मग पहाटे 5 वाजता मी कार्यकर्त्यांना उरलेला चहा आणि उरलेले वडापाव घेऊन यायचो. माझ्या आयुष्यात काही घडत नाही असं म्हणता म्हणता खूप काही घडायला लागलं. आणि ते घडायला लागलं याचं कारणच मूळ मंडळ आहे. मंडळापासून मी जे प्रगती करत गेलो, कारण मंडळ हा मी भले मुलांच्यात जाऊन चर्चा करत नव्हतो पण मुलांच्या चर्चा ऐकत होतो. ऑब्झर्वेशन हे माझं स्किल आहे असं म्हणायला हरकत नाही. मी प्रत्येक मुलाचं ऑब्झर्वेशन करत असतो. कोण काय करतोय, कोण कसं वागतोय, कोण कसा बोलतोय आणि ह्याच्यातनं मला काय घेण्यासारखं आहे, मी ह्या कार्यकर्त्याकडनं काय घेऊ शकतो, अशा खूप गोष्टी मला शिकायला मिळाल्या. म्हणजे ह्याची जिवंत उदाहरणं आहेत. ह्या मुलांनी असं केलंय की जी मुलं वाईट लाईनीला चालली होती त्यांना सरळ मार्गाला आणलेली. आजपर्यंत आमच्या मंडळाचा एकही कार्यकर्ता फेल गेलेला नाहीये आणि एकही गुन्हेगार झालेला नाही. सगळेजण व्यवसाय उद्योगाच्या दृष्टीने प्रवाहात चाललेले आहेत. आणि सगळ्यात मेन म्हणजे की मला खरं आवडतो तो पारंपरिक उत्सव. पारंपरिक उत्सवाचा आधुनिक उत्सव व्हायला लागलाय, त्याची जराशी खंत वाटते. पण ठीक आहे की प्रवाहाबरोबर वाहण्यासाठी आपल्याला तसं वागावं लागतं. पण पूर्वीच्या काळी आपलं मंडळ हे सगळ्यात जास्त पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम करत होतं, म्हणजे उत्सव करत होतं. आणि आजही ती परंपरा चालूच आहे, फक्त त्याला थोडंसं इव्हेंटचं स्वरूप येत चाललेलं आहे, एवढंच. मंडळाची पोरं पैसे खातात असं बऱ्याच लोकांना वाटतं. पण मंडळाची पोरं किती पैसे लावतात ह्याचा हिशोब कोणाकडेच नसतो. आज अख्खाच्या अख्खा पगार देणारी पोरं पण आमच्याकडे. आम्ही स्वतः लावतो की आम्ही स्वतः अख्खाच्या अख्खा जे पैसे त्या दिवशी उत्सव काळात जे जवळ पैसे असेल तेवढे सगळे लावतो. म्हणजे असं वाटलं की 5,000 रुपये 10,000 रुपये आमची वर्गणी कॉन्ट्रीब्युशन आहे. असं जर का वाटलं की आयला मिरवणूक या वर्षीची कॅन्सल होऊ शकते, आपल्याकडे 2-2.5 लाख रुपये पटापट 25,000 रुपये पोतं काढत 20,000 रुपये, माझ्याकडे 20 आहेत आता एवढे घे. असं झालेलं आहे, असं घडलेलं आहे आमच्या मंडळामध्ये. एक्स्ट्रा वर्गणी काढायला लागली तर घरात जे काही पैसे असतील ते देऊन टाकतात. पोरं पैसे अजिबात खात नाही, कुठल्याच मंडळाची पोरं खात नाही. आजकाल पैसे खाणारी पोरंच नाही आहेत, जुगार घ्यायणारी पोरं नाही आहेत. जे जुगार घ्यायतात ते कार्यकर्ते नसतात कधीच. पबमध्ये जेवढ्या बायका सेक्युअर फील करत नाही तेवढं मिरवणुकीमध्ये लाखोंच्या गर्दीमध्ये पण आमच्या बायका फील करतात, सिक्युरिटी फील करतात. त्यांना इकडे कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही, बॅड टचची भीती वाटत नाही. कारण ही सगळी मुलं जे असतात ते आमचे
भाऊच आहेत, ही सगळी आपले रक्षण करतेच आहेत असं समजून ते त्या मिरवणुकीचा आनंद घेत असतात. तुम्ही कुठली पण मिरवणूक बघा 10 दिवसातली, सगळ्या मुली बेधुंद होऊन नाचत असतात, कारण त्यांना एकही बॅड टच होणार नाही याची खात्री असते. मंडळाचा पोरगा तसं कधीच करू शकत नाही. नमस्कार, मी ॲडव्होकेट निशा उदय मोहोळ, पूर्वाश्रमीची निशा प्रभाकर कंधारे. हे मंडळ म्हणजे माझं माहेर आहे. एक छोटा अनुभव मला सांगावासा वाटतो. माझा मानलेला भाऊ आहे मयूर सातपुते. 3-4 वर्षापूर्वी त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक झाली होती. मी जेवत असताना मला फोन आला की मयूरची तब्येत बिघडलेली आहे. तर माझा घास हातातून निखळला. मला इतकं वाईट वाटलं की अरे माझ्या भावाला काय झालं. डोळ्यात पाणी आलं आणि बाप्पा दिसला. बाप्पाला म्हणलं, बाप्पा तुझ्यावर इतका विश्वास आहे, मी माझ्या भावाला स्वतःच्या पायाने चालत तुझ्या दरवाजात घेऊन येईल. तो दिवस आणि आजचा दिवस इथं तुम्ही मंडळात कोणत्याही माझ्या भावांना विचारा, माझ्या मित्रांना विचारा, ते तुम्हाला सांगतील. माझा भाऊ मयूर सातपुते चालत चालत बाप्पाला पाया पडायला आला. हे सगळं जेव्हा पाहिलं ना, त्यावेळेला दृढ विश्वास होत जातो की बाप्पानी आज आपल्याला जे दिलंय किंवा कुठलंही संकट येऊ देत त्याच्यात कधी हार नाही मानायची. दरवेळेला बाप्पाकडे बघायचं आणि आपलं काम सुरू ठेवायचं, अशी प्रेरणा आजपर्यंत आयुष्यात मिळालेली आहे. माझं नाव रेणुका सुखदेव ढोले आहे. मी एक MNCमध्ये US बेस्ड कंपनीत काम करते. मी नारायणपेठेत जन्मली नसेल तरी माझा हा विश्वास आहे की बाप्पा ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तो त्या व्यक्तीला कसंही आपल्याकडे ओढून आणतो. आणि तसंच मी नारायणपेठेत गरुड गणपती मंडळाकडे येऊन थांबली. मी इथे गेले 12-13 वर्ष राहते आहे आणि माझे भरपूर बाप्पाचे अनुभव असे राहिले आहेत की ज्याच्यावर कोणी बाहेर विश्वास करणार नाही. 2017मध्ये माझी आई, तिला ब्रेन हॅमरेज झालं होतं. त्यावेळेला असं झालं की आम्हाला त्याचं म्हणजे माझ्या घरी कधी कोणी हॉस्पिटलला गेलं नव्हतं, मला काही अनुभव नव्हता. मंडळातले माझे सगळे भाऊ बंधू हे सगळे माझ्या मदतीसाठी धावून आले. त्यावेळेला मला हे समजलं की 15 दिवस तर आपली आई कोमामध्ये आहेच. दिवस रात्र बाप्पाची प्रार्थना करत करत मी हे म्हटलं, बाप्पा माझ्याकडे पैसे इतके नाही की तिचं ऑपरेशन करून घेऊ शकू, काही असं करा ज्याने ती आपल्या पायावर उभं राहू. मला तिला गमवायची खूपच भीती वाटत होती त्यावेळेला. आणि सकाळ संध्याकाळ बाप्पाची प्रार्थना करत 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 17व्या दिवशी माझी आई शुद्धीवर आली आणि आम्ही दिवाळीच्या सणाच्या वेळेला चौकात आलो आणि धनतेरसला गणपती बाप्पांबरोबर आम्ही आपला सण साजरा केला. मी विनिता मयूर कडू. मी लग्न करून आले तेव्हा मला बाप्पा म्हणजे काय हे माहिती नव्हतं, कारण का माझं इंटरकास्ट मॅरेज आहे. म्हणून माझ्यासाठी बाप्पा म्हणजे सगळ्या देवासारखा एक देव होता. पण आमच्या नेहमी भांडणं व्हायची, वाद व्हायचे की सारखे तुम्ही रात्री 10 वाजले की तुम्ही चौकात जाता, काय करता चौकात, मला बघायचं एकदा. त्याला तुझं काम नाही आहे, तू आली तर तुला वेळ लागेल तिकडं, पण तू नको येऊस. आज अशी परिस्थिती झाली की मी बाप्पाशिवाय तर राहू शकत नाही आहे. माझं एक क्षण आत्ताचं सुखाचं दुःखाचं वाईट चांगलं मी त्याच्याशी शेअर केल्याशिवाय राहतच नाही आहे. भले तो मग 1 सेकंड असो 2 मिनटं असो. मध्यंतरी अशी परिस्थिती झाली की माझे मिस्टर 2-2.5 महिन्यापर्यंत आजारी होते. त्यांचं निर्धन कळेच तोपर्यंत मला काही कळत नव्हतं. होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, ॲलोपॅथी सगळेच ट्राय केले, पण काय त्याचं निदान झालं नाही. बरेच टेस्ट केले. शेवटी बाप्पाला मी म्हटलं, करू काय, गणपती जवळ आलेत, हा माणूस उठू शकत नाहीये. एक क्षण असा आला की माझा नवरा म्हटला की मला जगायचं नाहीये विनिता, मला गोळी दे. असा क्षण आला की माझ्या हातापायात पूर्ण घाल पडले त्या क्षणाला. नंतर बाप्पाला शेवटी म्हणलं, तुझा कार्यकर्ता जो नेहमी तुझ्यासाठी उभा असतो, 2-2 महिन्यापासून उभा असतो, तो आज झोपू नये, तू काहीतरी मार्ग शोधून दे मला. तेव्हा कुठनं तो डॉक्टर सापडला मला नाही माहिती. तेव्हापासनं ते पुढचे 3 महिने अजून त्यांना लागले ते बरे होण्यासाठी. कसे बसे श्रावण महिन्यात ते पहिल्यांदा खाली उतरले, तेव्हापासून थोडे थोडे ते यायला लागले खाली. गणपतीत पहिल्या दिवशी मला वाटत नव्हतं की ते पूजेला बसतील, पण ते बसले. तेव्हा कुठेतरी मला समाधान वाटलं की हा माझा नवरा आता बरा व्हायला लागलाय. नमस्कार, माझं नाव सोनाली विक्रम मेहेंदळे. मी इथे येते ते फक्त माझ्या नवऱ्यामुळे, किंवा माझा नवरा लहानपणापासून विक्रम मेहेंदळे तो अगदी लहानपणापासून म्हणजे एक 6-7 वर्षाचा असल्यापासून ह्या मंडळामध्ये येतो. लहानपणापासून तो इथेच असतो. घरी कधी जाईल, काय जाईल, काही माहीत नसायचं. पण त्याच्याकडून मी असे छोटे मोठे किस्से खूप सारे ऐकले होते. पण जेव्हा माझं लग्न झालं
2 वर्ष मी नव्हते या मंडळामध्ये. पण त्यानंतर जसं जसं खूप तो स्वतः मंडळात यायला लागला. मग तो एक इथले किस्से सांगायला लागला. आज इकडे हे झालं, ते झालं, मंडळात हे झालं, ते झालं. तर तसं आवडींनी तो सांगायचा. तसं मला पण एक इच्छा निर्माण झाली, की नाही बाबा आपण जाऊन तर बघूयात. बाप्पावर प्रेम तर सगळ्यांचंच असतं. पण हे गरुड गणपती नाव जे मी सारखं ऐकलं होतं त्याच्या तोंडून, "अरे आमचा गरुड गणपती म्हणजे ना, तू बोल फक्त. बापरे! तू बोल गं फक्त." मग असं एकदा मी म्हटलं, की "अरे एकदा तरी येऊ दे तुझ्या बाप्पाला मला." मग तेव्हा तो म्हटला, की "नाही तू चलच आज." म्हणून एक दिवस मी त्याच्याबरोबर गेले आणि आले, मंदिरामध्ये आले. तेव्हा मला सगळं काही नवीन होतं, खूप नवीन होतं. मला इथं कोणी मैत्रिणी नव्हत्या, कोणी ओळखीचं नव्हतं. हां, त्याच्या तोंडून ऐकलेली नावं होती. माझा मित्र मंदार आहे, राहुल आहे. हे सगळे जे काही आहे ते सगळे माझे लहानपणीचे मित्र आहेत. पण भेटले नव्हते कधी कोणाला. मग तेव्हा भेट झाली. असं सगळं करता थोडीशी बाप्पाशी अटॅचमेंट झाली. सगळ्यात मोठा आणि माझ्या आयुष्यातला खूप इमोशनल पार्ट 2019 मध्ये आम्ही गणपती बाप्पाच्या मिरवणुकीसाठी निघालो होतो घरातून. माझी मुलगी नव्हती तेव्हा. मी आणि माझा नवरा विक्रम मेंदळे आम्ही दोघंही गाडीवर येत होतो. मिरवणुकीचं वेध लागले होते. फटाफट घरचं आवरलं, नैवेद्य केला देवाचा, सगळं केलं. आणि काय माहित नाही त्यावेळी अचानक नवरा म्हटलं की आपण बुलेटवर जाऊयात सोना आज. म्हटलं हा ठीक आहे, छान आवरलं, मस्त घरी फोटो सेशन वगैरे केलं, वेळेत निघायचं. मैत्रिणींचे फोन येत होते, जायचंय. भिडे पुलावरनं आलो. भिडे पुलावर एका मैत्रिणीचा फोन आला की अरे येतेस ना कुठे. म्हणजे तो एक प्रकारचा उत्साह होता. पण माहित नाही काही की एक सेकंद इतका बेकार आला, तो एकच सेकंद माझ्यासाठी, की माहित नाही अचानक बुलेटवरनं मी पडले. कोणालाही कळलं नाही की मी पडलीये. माझा नवरा 1-2 फूट गाडी चालवत पुढे गेला. नाही कळलं कोणाला. मलाही शुद्ध नव्हती, काही नव्हती. पण एक सेकंद फक्त माहित नाही काही नवऱ्याने सांगितलं, मला नाही माहिती, मला नाही आठवत आहे. त्यांनी तिथंच हात जोडले की बाप्पा रक्ताच्या धारळ्यात बायको पडलीये, मला लहान मुलगी आहे. एवढंच वाक्य तो बोलला. आणि दुसरं कोण मदतीला यावं तर फक्त मंडळातलीच मुलं, मंडळातलाच माणूस कैलास कांबळे माझ्या मदतीला आले. मला आठवत नाहीये, काहीच आठवत नाहीये. त्यावेळी मला रिक्षात घालून सह्याद्रीला नेलं. इतकी मोठी गरुड गणपतीची इतकी मोठी मिरवणूक असते की गरुड गणपतीची मिरवणूक कोणी सुद्धा चुकवत नाही. एक वेळ घरातल्यांना उपाशी ठेवते, पण गरुड गणपतीची मिरवणूक कोणीही चुकवत नाही. पण त्यावेळी अख्ख्या गरुड गणपतीच्या सगळं पब्लिक सह्याद्री हॉस्पिटलला होतं. माझ्या सगळ्या मैत्रिणी सुंदर साड्या घालून आवरून सगळ्या, इथं विचार नाही केला, डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आल्या. त्या सगळ्या आल्या, सगळ्या. मला कुठेतरी शुद्ध आली. सगळा तो एक किस्सा. असं सगळं आहे. आणि त्यातून मी सुखरूप वाचले. जाण्यातच होते, डोक्याला मार लागला होता. फक्त एकच होतं की लहान मुलगी आहे मला, बाप्पा मला बरं कर. बस 10 दिवसात बरी. 10व्या दिवशी मी मिरवणुकीला नाचायला 10 टाके घेऊन मी मिरवणुकीत नाचायला उभी राहिले होते. बस. आणि ती बाप्पाची शक्ती, माझ्या गरुड गणपती बाप्पा, त्याचे ते माहित नाही, त्याची सगळी कृपा, बस. बाकी काही नाही. हे दिवस नाही विसरू शकत, या बाप्पानी जे दिलेत आम्हाला. माझा नवरा लहान होता, 20-19 वर्षाचा होता, तेव्हा ह्या बाप्पाच्या कट्ट्यावर बसूनच सकाळचा चहा प्यायचा. ह्या बाप्पाच्या कट्ट्यावर बसून चहा प्यायचा. आणि तोही पैसे नसताना मित्राच्या पैशाने चहा प्यायचा. मंदार जाधव. हे सगळ्या गोष्टी आठवल्या ना आता छान हसू येतं, मला भारी वाटतं. पण कुठंतरी हा माझ्या नवऱ्याचा इमोशनल पार्ट आहे की आहे यार, काढलेत आम्ही हे दिवस. आणि हे का तर हे गरुड गणपती, हा चौक आहे ना, गरुड गणपती म्हणून फेमस आहे. सोना, तू शाळेत जायची इथं, तुला कळत नाही का गरुड गणपती चौक तुला माहित नाही? असं कसं? हा गरुड गणपती चौक त्यामुळे मला भयानक आवडतो. आणि या मंडळात रात्री 2 वाजले 3 वाजले भीती वाटत नाही, बिलकुल नाही. एक इथं चौकात उभं राहून फोन केला ना, अरे 100 जण येतील आमच्यासाठी, 100 जण. हा विश्वास आहे आमचा. अख्खी मिरवणूक
अख्खी मिरवणूक. माझ्या कुठल्याही मैत्रिणींना विचारलं, अरे मिरवणुकीला जातीस का? नाही बाबा, खूप गर्दी असते, ढकलाढकली असते, काय घाणेरडे प्रकार. नाही, आमच्या मंडळात बायका पूर्णपणे सेफ असतात, की असं जाणवतच नाही की आपण कुठेतरी गर्दीत आहे, शी काय हा. नाही, आम्ही मस्त ड्रेस कोड करतो, छान नाचतो, बेधुंद होऊन नाचतो. रात्री 12ला चालू केले तरी सकाळी 6 पर्यंत आम्ही सगळ्या नाचत असतो, नॉन स्टॉप. आणि मला ह्या गोष्टीला चॅलेंज द्यायचंय सगळ्यांना, की आमच्या एवढा लेडीजचा मॉप कुठेतरी कोणी मंडळात आणून दाखवावा. आणि मग मी सांगेल की अरे हा गरुड गणपतीचा मॉप आहे, हे गरुड गणपती लेडीज आहेत ह्या, आणि त्या हरणाऱ्या नाहीयेत. कितीही मंडळ काही करो, मिरवणुकीला त्रास हो, पण अरे आमचा राजा तो आमचा राजा. या वर्षी आमच्या गरुड गणपती मूर्तीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. तर या वर्षी नक्की गणपतीची मूर्ती बघायला भाविकांनी यावं. या मूर्तीच्या चाहत्यांनी तर यावंच, पण बाकीच्यांनी यायला पाहिजे असं वाटतं. कारण की या मूर्तीमध्ये यावर्षी जो दिसणारा बदल आहे तो त्यांच्या तोंडून ऐकायला आम्हाला जास्त आवडतो.